स्थळ कमिशनरचं ऑफिस. मला समजतंय, मी प्रयत्न करतोय, पण काय सांगू मी तरी. जे पुरावे आहेत किंवा जो तपास आम्ही केलाय तो सगळाच तुझ्या समोर ठेवलाय मी. काहीच मिळालं नाहीये, न तिची गाडी, न कुठला ट्रेस. शेवटचं तिला कोल्हापूर गोवा हायवेच्या टोलवर पाहण्यात आलं होतं. तिच्याबरोबर गाडीमध्ये आणखी एक स्त्री, सुनीता, आणि तिची लहान मुलगी होती. या पलीकडे काहीच नाही. त्या गोव्याच्या हायवेपासून ते आजूबाजूला असलेलं पूर्ण जंगल देखील आता फॉरेस्ट रेंजर्स सोबत आमच्या टीमने पिंजून काढलं, पण त्यातही काही मिळालेलं नाही. इतकंच काय, तुला तर खोटं वाटेल, आपलं जुनं रिलेशन आहेत, तू मला मुलासारखं आहेस. त्या रिलेशनच्यासाठी मी CBI मधली माझी ओळख देखील वापरली. 2 रेकॉर्ड पोलीस देखील मी या कामाला लावले. टोल नाक्यापासून गोवा फक्त 12 किलोमीटर शिल्लक होतं. 12 किलोमीटरच्या रेडियसमधला जवळजवळ 90 किलोमीटरचा भाग आम्ही पिंजून काढलाय, पण नाही मिळाली ती. आणि गोव्यात म्हण किंवा पुण्यात म्हण, कुठेतरी तिचा काहीतरी ट्रेस लागला असता. तिचा मोबाईल देखील त्याच 12 किलोमीटरच्या टप्प्यात बंद झालाय. जिथे तिचा मोबाईल बंद झालाय त्याच्या आजूबाजूचा पूर्ण रेडियस आम्ही शोधलंय. मला वाटतं तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल. काहीतरी असं घडलंय जे आपल्याला कदाचित कधीच समजणार नाही. कमिशनर कश्यप म्हणाले. तो निराश झालेला, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर एक उदासीनता आणि हताश झालेले डोळे. टेबलवर ठेवलेला तिचा फाईलमधला फोटो बघत तो सगळं ऐकत होता. काही सेकंद तो काहीही बोलला नाही. सर, तुम्ही सांगा, मी तरी काय करू. कधी कधी असं वाटतं स्वतःलाच संपवून घ्यावं असं वाटू लागतं. पण जेव्हा मी त्या निर्णयाच्या अगदी जवळ पोहोचतो तेव्हा मनात एक विचार डोकावतो की आज ना उद्या ती परत येईल आणि त्या घरात मी नसेन. तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल, तिला किती मोठं दुःख होईल. तिला ते दुःख देऊन तर माझ्या आत्म्याला पण शांती मिळणार नाही. म्हणून मी थांबतो. जय म्हणाला. जय, प्लीज असा काही विचार करू नकोस. हे बघ, हार मानायची नाही. तुझ्या मनात ती आशा अजून जिवंत आहे की ती कधी ना कधी परत येईल. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. तू देखील तुझ्या परीने प्रयत्न कर. स्वतःला एकदा ओळख. स्वतःला आरशात बघ. कोण होतास तू? काय होतास तू? काय आहेस तू? तुझी अवस्था खरं तर मलाच बघवत नाही, एक पोलीस कमिशनर नाही, पण एक वडीलधाऱ्या नात्याने तुला मी एक सांगेन, स्वतःला सावर. मी तर प्रयत्न करेनच. मी शेवटपर्यंत ही केस क्लोज होऊ देणार नाही, जोपर्यंत तिचा छडा लावत नाही. जसं मला काही कळेल मी तुला लगेच कळवीन. आणि प्लीज आत्महत्येचे विचार मनात आणू नकोस. कमिशनर कश्यप जयला म्हणाले. जय खुर्चीवरून उठला. त्यांचे आभार मानून तो आता त्यांच्या ऑफिसमधून खाली आला. आताही तो दारूच्या नशेतच होता, पण शुद्धीत होता. समोरच दिसणारी रिक्षा त्याने थांबवली आणि रिक्षात बसून तो आता त्याच्या हायवेजवळ असलेल्या बंगल्यावर येऊन पोहोचला. सोबत आज त्याने येताना दारूच्या काही बाटल्या आणल्या होत्या. आज परत एकदा रोजचं तेच रुटीन त्याला फॉलो करायचं होतं, जे गेल्या 3 महिन्यांपासून तो करत होता. अनिशाला बेपत्ता होऊनच 3 महिने झाले होते. बरोबर 20 डिसेंबर ती बेपत्ता झालेली. तिची एक मैत्रीण सुनीता आणि सुनीताची लहान मुलगी श्रुती, अशा 3 जणी इथून गोव्याला कारने गेल्या होत्या. बरेच दिवस झाले अनिशाला तिच्या नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा होता. त्यामुळेच सुनीता आणि तिच्या मुलीसोबत ती गोव्याला जाऊन काही दिवस म्हणजेच क्रिसमस, कार्निवल या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणार होती. तिच्या कॉलेजमधल्या काही मैत्रिणी आधीच तिथे पोहोचल्या होत्या, पण पुण्यात राहणाऱ्या अनिशा आणि सुनीता या दोघीच होत्या. सुनीताचा नवरा काही वर्षापूर्वीच वारला होता, त्यामुळे ती एकटीच तिच्या मुलीचा सांभाळ करत होती. जय देखील सुनीताला चांगला ओळखत होता. तिचं घरी येणं जाणं असायचं. ती स्वतः एक डेंटिस्ट होती आणि स्वतःच्या एकुलत्या एका मुलीचा सांभाळ करत होती. 20 डिसेंबरला सकाळी 7 वाजता त्या दोघी इथूनच गेल्या होत्या. जयने स्वतः त्यांना निरोप दिला होता. 2 तासानंतर त्यांनी
शिवापूरजवळ ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतला होता. तिथून मग त्या प्रवास करत करत कोल्हापूरला जेवणासाठी थांबल्या होत्या. दुपारी 3 वाजता अनिशाने जयला कॉल केला होता. त्यानंतर 2 तासानंतर तिने त्याला परत एकदा कॉल केला होता. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. तेव्हा त्या गोव्यापासून काही अंतर दूर होत्या. तो शेवटचा फोन होता. ते शेवटचं त्यांचं बोलणं झालं होतं. ती गोव्यात पोहोचल्यावर त्याला फोन करणार होती असं म्हणाली होती. पण रात्री 9 वाजले तरीसुद्धा तिचा फोन आला नाही. तेव्हा जयनी तिचा नंबर डायल केला होता, पण तिचा फोन लागतच नव्हता. ना फोन स्विच ऑफ येत होता ना आणखी काही. फोन लागतच नव्हता. कदाचित प्रवासात थकवा आल्यामुळे आणि इतकं लांब ड्राईव्ह केल्यामुळे कदाचित ती लवकर झोपली असेल असं जयला वाटलं आणि त्यामुळे त्याने रात्री तिला परत फोन केला नाही. सकाळी उठल्यावर त्याने परत एकदा फोन चेक केला, पण तिचा कोणताही फोन किंवा मेसेज आलेला नव्हता. मग त्यांनी तिचा नंबर लावला, पण पुन्हा तेच. अखेर त्याने सुनीताचा नंबर डायल केला, पण तिच्या बाबतीतही तेच घडत होतं. तिचाही फोन लागत नव्हता. आता गोव्याला तिथे ऑलरेडी पोहोचलेल्या काही मैत्रिणींचे नंबर त्याच्याकडे होते. त्यांनी त्यांना फोन करून पाहिलं आणि तिथे त्याला पहिला धक्का बसला. तो म्हणजे त्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार सुनीता आणि अनिशा तिथे आल्याच नव्हत्या. त्यांचं देखील त्या दोघींचं शेवटचं बोलणं त्याच वेळेच्या आसपास झालेलं. 4:30 पावणे 5ला सगळ्यांचं अनिशा आणि सुनीताशी शेवटचं बोलणं झालं होतं. आता जयला चिंता होऊ लागली होती. त्याने मग पोलिसात वगैरे तक्रार केली. तो स्वतः त्या ठिकाणी जाऊन आला. गोव्यात कितीतरी दिवस त्याने घालवले. कोल्हापूरपासूनच गोव्यापर्यंतचा सगळा रस्ता अक्षरशः त्याने इंच नजरेखालून घातला होता. या सगळ्यात आता जवळपास 3 महिने होऊन गेले होते, पण हाताला काहीच लागलं नव्हतं. या सगळ्यात तो पूर्णपणे खचून गेला होता आणि दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. सुकुमारने देखील त्याच्या परीने सगळे प्रयत्न करून पाहिले होते, पण त्याच्याही हाताला काही लागलं नव्हतं. आता सध्या त्याचं एकच काम होतं. तो दिवसभर दारू प्यायचा आणि दर 2 दिवसाला पोलीस कमिशनर कश्यप साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचा. आज अखेर त्यांनीही त्याला निराशच केलं होतं. तो त्याच्या बेडरूममध्ये आला. सोबत आणलेली बाटली त्याने उघडली आणि ड्रिंक्स बनवून तो एकावर एक ग्लास पिऊ लागला. दार उघडून नोकर बाबू खोलीत आला. त्याने एका प्लेटमध्ये काहीतरी खायला आणलं होतं. सोबत सिगारेटचे पाकिट आणि एक आईस बॉक्स आणलेला. ते सगळं त्याने जय समोर ठेवलं आणि तो जयकडे नुसता बघत राहिला. जयने पाकिटातून सिगरेट काढत पेटवली आणि त्याच्याकडे बघितलं. काय बघतोयस? जयने विचारलं. साहेब, का करताय? का स्वतःला संपवताय असं? मालकीनबाई असत्या तर त्यांनाही तुमचं असं वागणं आवडलं नसतं. नका करू हे. थांबा कुठेतरी आता, बाबू जयला म्हणाला. जयने त्याच्यावर काहीही उत्तर दिलं नाही. बाबू काही वेळ त्याच्याकडे बघत उभा राहिला, पण नंतर तोही खोलीतून बाहेर निघून जाताना त्याने दार बंद करून घेतलं. कुठे आहेस तू? नक्की काय झाले तुझ्यासोबत? जय मनातल्या मनात अनिशाला प्रश्न करत होता. जय, मला वाचव प्लीज. ही जागा विकृत आहे. मला वाचव जय, प्लीज. कानावर अनिशाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, पण नजरेसमोर फक्त अंधार होता. ना चेहरा दिसत होता, ना तिच्या आवाजाची दिशा समजत होती. आवाज जणू चोहोबाजूंनी येत असल्यासारखा घुमत होता आणि अचानक तिची एक वेदनादायी किंकाळी त्याच्या कानाच्या अगदी जवळून ऐकू आली. दचकून तो जागा झाला. तो त्याच्याच बेडरूममध्ये होता. त्याच्या बेडवर तो झोपलेल्या अवस्थेत होता. अंगावर पांघरून होतं. उठून बसल्यावर त्याने आजूबाजूला बघितलं. रात्री नक्की काय झालं होतं? तो कधी झोपला होता? त्याला काहीच आठवत नव्हतं. रात्रभर तो नुसता दारू पित होता. दारू पिण्याच्या नादात तो झोपला नव्हता, तर तो बेशुद्ध झाला होता. तो कधी बेशुद्ध झाला हे त्यालाही लक्षात नव्हतं. झोपमोड व्हायचं कारण म्हणजे त्याच्या खोलीचं दार वाजलं होतं. दार तसं लोटलेलंच होतं, पण तरीही बाबू
दार वाजवल्याशिवाय खोलीत यायचा नाही. आत ये बाबू, जय म्हणाला. बोल, काय झालं? किती वाजलेत? जयने त्याला विचारलं. से रोजच्या मानाने फार काही वाजलेले नाहीत. 9:30 वाजले सकाळचे. पण मी त्यासाठी नव्हतो आलो. तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. बाबू म्हणाला. कोण आहे सांग. मी नाही घरात. मला कोणालाही भेटायचं नाहीये. जय उठून उभा राहिला. उठल्या उठल्या त्याने पहिली सिगरेट पेटवली. सांगितलं असतं, पण त्या अनिशा वहिनींच्या कोणीतरी नातेवाईक आहेत. खूप महत्त्वाचं काम आहे त्यांचं तुमच्याकडे. बाबू म्हणाला. अनिशाची नातेवाईक? जय काही क्षण विचारात पडला. ठीक आहे, त्यांना सांग बसायला. मी आलोच, जय म्हणाला. बाबू तिथून निघून गेला. सिगरेटचे 2-3 झुरके घेत त्याने ती सिगरेट विझवली. तोंडावर पाणी मारलं आणि आता तो खोलीतून बाहेर आला. जिन्याने खाली येत त्याने हॉलच्या सोफ्यावर बसलेल्या त्या मध्यमवयीन स्त्रीला बघितलं. वय 50-51च्या आसपास होतं. गोरा रंग, लांब सडक मोकळे सोडलेले केस, अंगावर एक पांढरा स्वेटर आणि ब्लॅक जीन्स, हातात एक पर्स, चेहऱ्यावर एक आशा आणि किंचित भीती. त्याला पाहताच ती जागची उभी राहिली. तो तिच्या समोर येऊन सोफ्यावर बसला. ती पण आता सोफ्यावर बसली. मी निलिमा, अनिशाची मावस बहीण. तुम्हाला आठवत नसेल, पण आपण 6 महिन्यांपूर्वी भेटलो होतो एका लग्नात. मी तुमच्या घरी पण आले होते आधी. ती म्हणाली. आठवलं मला. तुमचं नाव लक्षात नव्हतं फक्त. बोला, काय काम होतं? जयने विचारलं. तेवढ्यात बाबू तिथे आला. त्याच्या हातात ट्रेमध्ये 2 कप होते, चहाने भरलेले. ते त्यांनी तिथे ठेवले. तिने एक कप उचलला आणि जयने दुसरा कप उचलला. तिच्या चेहऱ्यावर जयने विचारलेल्या प्रश्नानंतर एक उदासीनता, एक टेन्शन असा मिश्रित भावना उत्पन्न झाल्या होत्या. बाय द वे, अनिशाबद्दल काही समजलं का? तिने विचारलं. नाही, अजून तरी काही समजलेलं नाही. पण तो विषय बोलायची मला खरं तर इच्छा नाही. तुम्ही बोला, तुमचं काय काम होतं? जय अतिशय शांतपणे तिच्याशी बोलत होता. काही क्षण ती शांतच राहिली. चहाचे 2 घोट घेऊन तिने कप खाली ठेवला आणि इकडे तिकडे बघितलं. खरं तर मला कळत नाही कसं सांगू, पण हे बघा, जास्त विचार करू नका. ट्रस्ट मी, जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो मोकळ्या मनाने सांगा. जय म्हणाला. तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात असं मी ऐकलं आहे. त्याच संदर्भात माझं काम होतं. माझ्या मुलीसाठी खरं तर मी तुमची मदत मागायला आले होते. तिची मानसिक अवस्था अचानक गेल्या 15 दिवसापासून बिघडली आहे. ती म्हणाली. मी तुम्हाला एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांचा रेफरन्स देतो. त्यांनी खूप जटिल पेशंट हँडल केलेत. माझ्याकडे तर डिग्री पण नाहीये आणि तसंही माझी सध्याची मानसिक अवस्था पाहता लवकरच मलाच एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज लागणार आहे. जय अतिशय निराश झालेला. त्याच्या बोलण्यात, अगदी त्याच्या प्रत्येक श्वासात त्याची निराशा जाणवत होती. त्याला काहीच करावंसं वाटत नव्हतं. त्याला स्वतःच्या आयुष्याला आता लवकरात लवकर पूर्णविराम द्यावा हे प्रत्येक क्षणाला जाणवत होतं आणि वाटत होतं. अहो, असं काय म्हणताय तुम्ही? अनिशाकडून मी किती ऐकले तुमच्याबद्दल आणि दुसऱ्या मानसोपचार तज्ज्ञांकडे मी जाऊन आली आहे, पण हे काम त्यांच्या हाताबाहेरचं आहे. कारण मगाशी मी जरी याला मानसिक प्रॉब्लेम म्हणाले असले तरी हे काहीतरी वेगळंच आहे. अगदी कल्पनेपेक्षा कितीतरी विचित्र आणि तितकंच भयानक. तिची जीभ अडखळत होती. यावरूनच समजत होतं की काहीतरी खूप भयंकर असं तिच्या मुलीच्या बाबतीत घडलं होतं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जयने विचारलं. तिला भूतबाधा झाली आहे आणि माझ्या मते हे सगळं 15 दिवसापूर्वी सुरू झालंय. हळूहळू तिचं वागणं बदलत गेलं आणि मग हे सगळं घडू लागलं. नक्की काय होतंय तिला? मला नीट सांगा, जयने विचारलं. सांगते, आधी मी माझ्या मुलीबद्दल थोडी माहिती देते. ती इंटिरियर डिझायनर आहे. तिचं लग्न झालेलं, पण लग्नानंतरच वर्षभरात तिचं आणि नवऱ्याचं पटेनासं झालं आणि मग तिने घटस्फोट घेतला. मग ती पुण्यात आमच्याबरोबरच राहू लागली. तिचं करिअर चांगलं सुरू होतं. ती स्वतः एक इंटिरियर डिझायनर आहे.
गेल्या महिन्यात ती पाचगणीला गेली होती. तिचे एक क्लायंट आहेत. त्यांच्या एका बंगल्याचं पूर्ण इंटेरियरचं काम होतं. त्यांचे तिथे एकूण 2 बंगले होते. एका बंगल्यात तिची राहायची सोय करण्यात आली होती, तर दुसरा बंगला तिथूनच अगदी काही अंतरावर होता. गेल्या महिन्यात ती तिथे गेली आणि तिचं काम वगैरे सगळं व्यवस्थित सुरू झालं. ते काम करण्यासाठी तिने वाईमधलेच 2-4 कामगार बोलावले होते. रोज ते तिथे येऊन त्यांचं काम करायचे आणि मग संध्याकाळच्या गाडीने परत एकदा वाईला निघून जायचे. 15 दिवसात तिचं काम पूर्ण झालं. पण इथे यायच्या 2 दिवस आधीपासूनच तिच्या वागण्यात एक बदल जाणवू लागला होता. ती रोज संध्याकाळी मला फोन करायची, पण शेवटच्या 2 दिवसांमध्ये तिने फोन केला नाही. मी फोन करायचे तेव्हा देखील ती कुठल्या तरी वेगळ्याच धुंदीत असायची. सुरुवातीला ती जास्त बोलत नव्हती फोनवर. ती काही जास्त सांगायची नाही. मी दुर्लक्ष केलं. मी म्हटलं की झालं असेल काहीतरी. अखेर 15 दिवसाचं सगळं काम संपलं. परत आली. आल्यापासूनच मला तिच्यात एक चमत्कारी बदल जाणवत होता. खूप शांत झालेली, जास्त बोलायची नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं. पहिले 2 दिवस तर स्वतःला तिने खोलीत बंद करून घेतलं होतं. मी म्हटलं की नक्की तिथे काय बिनसलंय हिचं कोणास ठाऊक. पण हळूहळू हे वाढत गेलं. रात्री बेरात्री किंचाळत उठायची. पहिले 2 दिवस तर ती आमच्याशी बोलत नव्हती, पण तिसऱ्या दिवसापासून तिच्यात काय माहीत कसलं भय संचारलं. ती स्वतःच्या खोलीत देखील जायला घाबरायची. मग मी तिच्याबरोबर रात्री झोपू लागले, पण तेच रात्री बेरात्री उठून किंचाळत जागं होणं सुरूच राहिलं. अखेर मी तिला विचारलं की नक्की काय होतंय तुला. त्यावर तिने सांगितलं की सगळीकडे मला ते लोक दिसतात. ते आपल्या घरात घुसायला बघत आहेत. ते घराच्या बाहेर थांबलेत. स्वप्नात सुद्धा मला 30 लोक दिसतात. ते खूप सारे आहेत, पण आपण या घरातच सुरक्षित आहोत. ते लोक माझा जीव घेतील. असं काहीतरी विचित्र बोलू लागली. हळूहळू तिचं भय आता खूप जास्त वाढले, कारण गेल्या 2 दिवसापासून तर ती तिच्या खोलीतूनही बाहेर निघालेली नाही. ती म्हणते की ते घरात शिरलेत. आता काही दिवसातच ते माझ्या खोलीत शिरतील आणि मग माझं काही खरं नाही. ते मला मारून टाकतील. ती खूप घाबरलेली आहे, निलिमा म्हणाली. ते सगळं जय शांतपणे ऐकत होता. तुम्ही म्हणालात की तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे तिला नेलं आहे. त्यांचं यावर काय म्हणणं पडलं? जयने विचारलं. त्यांनी तिच्या टेस्ट करायला सांगितल्या. डिप्रेशनमुळे असे भास होतात वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांच्याकडे तिला घेऊन जाणं म्हणजे खूप मोठी कसरत होती. तिला तिथून बाहेर काढणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. खूप त्रास दिला तिने बाहेर निघताना. एका मानसोपचार तज्ज्ञाला अखेर आम्हाला घरीच बोलवावं लागलं होतं, कारण पहिल्या वेळी जेव्हा आम्ही तिला एका मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेलो त्यानंतरच तिची तब्येत जास्त खराब झाली. तेव्हाच ती म्हणाली की ते लोक घरात घुसलेत. पुढच्या वेळी आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. मग आम्ही डॉक्टर वर्तक या मानसोपचार तज्ज्ञांना घरीच बोलावलं. त्यांनी देखील तेच सांगितलं की ती डिप्रेशनमध्ये आहे, कारण तिचा घटस्फोट झाला आहे. त्या ट्रॉमामधून ती अजून बाहेर आलेली नाही वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या. निलिमा म्हणाली. अहो मग ते तसंच असेल. डॉक्टर वर्तक यांना तर मी सुद्धा खूप जवळून ओळखतो. ते जर सांगत असतील तर त्यांनी बरोबर सांगितले. मी काय करू शकणार आहे? जय म्हणाला. 1 मिनिट, इथेच मला तुम्हाला काही गोष्टी दाखवाव्या लागतील, तरच तुम्हाला विश्वास बसेल की मी जे सांगते आहे ते खोटं नाहीये. हा कोणता मानसिक आजार नाहीये. हे काहीतरी खूप वेगळं असं म्हणत आता तिने पर्समध्ये हात घालत मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईलमध्ये काही फोटो उघडत मोबाईल जयच्या समोर धरला. मोबाईलवर असलेले ते फोटो बघून जय आता ते फोटो नुसते पाहतच राहिला. फोटो एका 25-26 वर्षीय तरुणीचे होते, पण तिची अवस्था अतिशय भयानक झाली होती. जागोजागी तिचे केस उपटलेले दिसत होते. तिच्या डोळ्याच्या अवतीभोवती काळी वर्तुळ तयार झालेली. गाल अक्षरशः आत गेले होते. डोळे खोल गेले होते.
चेहऱ्याचा पूर्ण उजळपणा निघून गेला होता. त्वचा अक्षरशः तिची काळवंडली होती. तोंडातले जवळपास पुढचे सगळेच दात पडलेले दिसत होते. पण सगळ्यात विचित्र होता तो म्हणजे डोळ्यांचा रंग. डोळे पूर्णपणे पिवळसर झाले होते, कावीळ झाल्यासारखा. आणि मुख्य म्हणजे तिची जीभ अक्षरशः काळी पडली होती. आता जयने तिचे आणखी 2-3 फोटो बघितले. तिचे शरीर सडपातळ झालेलं. तिने मोबाईल जयच्या हातून घेत आणखी एक फोटो उघडला आणि त्याच्या समोर धरला. या फोटोमध्ये एक सुंदर आकर्षक शरीरयष्टीची एक तरुणी दिसत होती. कोणीही म्हणणार नाही की काही वेळापूर्वी पाहिलेला फोटो आणि आता तो पाहत असलेला फोटो, या दोन्हीमधली तरुणी एकच व्यक्ती आहे. बघा कशी होती ती. 1 महिन्यापूर्वीचा फोटो आहे तो. आणि आता बघा तिची काय अवस्था झाली आहे. आता सुद्धा तुम्ही हेच म्हणाल का की हा मानसिक आजार आहे? निलिमाने त्याला विचारलं. यासाठी एक होऊ शकतं. माझे एक गुरु आहेत, स्वामी चिन्मयानंद. अलिबागला त्यांचा आश्रम आहे. हवं तर मी तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करून देतो. जय म्हणाला. स्वामी चिन्मयानंद यांच्या आश्रमाबद्दल मी पण ऐकलंय, पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल. स्वामीजी सध्या तिथं नाही आहेत. ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी गेले आहेत. माझा नवरा सुद्धा त्यांना ओळखतो. त्यांच्या आश्रमात देखील आम्ही बोललोय, पण कुणालाच काहीच ठाऊक नाहीये असं त्यांच्या आश्रमातून आम्हाला समजलंय. अनिशा तुमच्याबद्दल खूप सांगायची. प्लीज मदत करा माझ्या मुलीची, निलिमा म्हणाली. तो काहीच बोलला नाही. त्याने मोबाईल तिच्याकडे दिला. तो उठून उभा राहिला आणि त्याने एक सिगरेट पेटवली. सिगरेटचे 1-2 झुरके घेत तो थोडासा खिडकीच्या जवळ आला. वाचवा मला, जय प्लीज. अचानक त्याच्या कानात अनिशाचा तोच आवाज घुमला जो त्याला मगाशी स्वप्नात ऐकू आला होता. दचकून त्याने इकडे तिकडे बघितलं. निलिमा देखील 2 मिनिटांसाठी घाबरली की हा असा काय करतोय. काय झालं? तिने विचारलं. काही नाही, जय म्हणाला. खिडकी उघडून त्याने बाहेर नजर टाकली आणि आता तो तिच्या दिशेला वळला. ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. मला तुमच्या घरचा ॲड्रेस द्या. मी दुपारी 12पर्यंत तुमच्या घरी पोहोचतो, जय तिला म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना उमटली. थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही, ती म्हणाली आणि तिथून निघून गेली. जाता जाता तिने जयला स्वतःचा ॲड्रेस एका पेपरवर लिहून दिला. त्याने घड्याळात बघितलं. 10 वाजले होते. तो आता रात्री पडलेल्या त्या स्वप्नाचा विचार करू लागला. जे स्वप्नात मला दिसलं ते काय होतं? अनिशा कुठेतरी अडकली आहे. ती माझी मदत मागते, असाच त्याचा अर्थ होतोय का? की हा फक्त माझ्या मनाचा एक खेळ आहे? पण मगाशी तर मी झोपेत नव्हतो, मी शुद्धीत होतो. अचानक कानात एकदम तिचा तो आवाज घुमला. नक्की काय झालं काहीच कळत नाहीये, पण का कुणास ठाऊक तिचा आवाज माझ्या कानी घुसला आणि निलिमाने इतकी कळकळून ती विनंती केली की क्षणभर मला असं वाटलं जणू मला अनिशाच सांगते आहे की तू त्या मुलीची मदत केली पाहिजे. म्हणून मी ही गोष्ट करायला तयार झालो, जय स्वतःशीच म्हणाला. त्याने आता आवरायला सुरुवात केली. आज खूप दिवसांनी तो कुठलं तरी काम हातात घेऊन निघाला होता. ने कागदावर लिहून दिलेला ॲड्रेस त्याने स्वतःसोबत घेतला. तिचं घर तिथून 2-3 किलोमीटर लांब होतं, फार लांब नव्हतं. कार काढून तो आता तिथून निघाला आणि काही वेळातच पत्ता शोधत शोधत त्याची गाडी तिच्या बंगल्याच्या बाहेर येऊन थांबली आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर निलिमाचा नंबर दिसत होता. त्याने पटकन फोन उचलला. हॅलो जय, कुठे आहात तुम्ही? प्लीज जरा लवकर याल का? परिस्थिती आता बाहेर जाऊ लागली आहे. निलिमा खूपच घाबरलेली दिसत होती. मी तुमच्या बंगल्याच्या बाहेरच आहे, काळजी करू नका, मी आलोय, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला आणि तो गाडीतून खाली उतरला आणि आता तो गेटच्या आत शिरला. बंगल्याच्या त्या अंगणात पाऊल टाकल्या टाकल्या त्याला नकारात्मक आणि उदासीन अशी ऊर्जा जाणवू लागली. ते प्रचंड नकारात्मकता होती आणि त्या नकारात्मकतेची असंख्य चिन्ह
आजूबाजूला दिसत होती. गार्डनमधलं गवत अर्धवट वाळून गेलेलं होतं. थंडीचे दिवस, रोज पडणारं दव, या सगळ्यामुळे शक्यतो गार्डनमधलं गवत हिरवंगारच राहणं अपेक्षित होतं. बंगल्याच्या संरक्षक भिंतीला लागून काही मोठी झाडं होती. त्या झाडांची वाढलेली पानं देखील आता बऱ्यापैकी वाळून खाली पडलेली दिसत होती. नुकतीच लावली गेलेली काही रोपटी पूर्णपणे वाळून गेलेली दिसत होती. तसं पाहता बंगल्याच्या गार्डनमध्ये मातीमध्ये ओलावा जाणवत होता. म्हणजे नुकतंच तिथं पाणी मारलं होतं. पण का कुणास ठाऊक गवत, झाड सगळं काही वाळलेले दिसत होतं. तो आता बंगल्याच्या इमारतीकडे चालू लागला. तो थोडा पुढे आला आणि त्याला बंगल्याच्या इमारतीच्या काही अंतर अलीकडे एका खांबाजवळ सेल्फमध्ये अडकवलेला एक पक्ष्यांचा मोठा पिंजरा दिसला. तो पिंजरा पूर्णपणे रिकामा होता आणि त्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला पक्ष्यांची पिसं पडलेली दिसत होती.